रामदास कदम यांनी एक गंभीर आरोप केलेले आहेत। बाळासाहेब ठाकरे यांना जाऊन किती दिवस झाले होते ते सांगा। 2 दिवस मातोश्रीवरती ठेवलेला अंगठे घेण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलेलं आहे असं रामदास। काय आजचा दिवस फार चांगला आहे आणि अशा चांगल्या दिवशी चांगलं बोलावं, चांगलं ऐकावं, चांगलं बघावं। जे अत्यंत विकृत मानसिकतेचे लोक आहेत आणि ज्यांना ते कदाचित उत्तम वाजंत्री असतील, पण वाजंत्र्याचा सुद्धा एक नियम असतो, मड्याच्या ठिकाणी लग्नाचं वाजवू नये आणि लग्नाच्या ठिकाणी मड्याचं वाजवू नये। ज्याला वाजवायचं कुठं आणि काय हे कळत नाही, ती जी सगळी वाजंत्री जमात आहे ते गुलाबराव आणि ती बाकीची लोक आहेत, रामदास कदम, गुलाबराव, काय ती काय तुमची मला नावं पण येत नाहीत अशा सगळ्या लोकांची, ते हे सगळे। त्यामुळे त्याच्यावरती मला काही फार बोलावं आणि त्यांना उत्तर द्यावी असं अजिबात वाटत नाही। लोक ते जेव्हा बोलतात तेव्हा लोक जे कमेंटमध्ये बोलतात ना, ते मला वाटते त्यांनी एकदा वाचलं की त्यांना आरसा दिसेल। पण वारंवार शिंदेच्या नेत्यांकडनं बाळासाहेबांच्या मृत्यूबद्दल अशा प्रकारची वक्तव्य करणं तेही दसरा मेळाव्याच्या माध्यमातून किती गंभीर काय असतं, भाजपने एक पॉलिसी केली होती। भाजपला जेव्हा कळलं की आपण सत्तेत येऊच शकत नाही, जर आपल्याला केंद्रात सत्तेत यायचं असेल तर केंद्रातला आधीचा सत्तेत असणारा पक्ष आणि त्यांचे आयकॉन यांना आपण डॅमेज करावं लागेल। तेव्हा भाजपाने नेहरू आणि गांधी यांना डॅमेज करायचं ठरवलं। नेमकी तीच भाजपाची मोडस ऑपरेंडसी सध्या शिंदे, कारण ते त्यांच्या रोज हुजरे आणि मुजरे करतायत, तीच त्यांनी आता अंगीकारलेली आहे की आपल्याला जर कसंच करून आपल्याला शिवसेनेला डेफिटच करता येत नसेल, आपल्याला त्यांना काही केला काउंटरच करता येत नसेल, तर त्यांना आपण डॅमेज करूया, त्यांचं चारित्र्य हनन करूया। सो ते त्यांचा कार्यक्रम राबवत आहेत। परंतु किती फेकायचं, किती खोटं बोलायचं आणि लोक ते खोटं ऐकू शकतात का? कारण जर त्यांना असं वाटत असेल की ते शिवसेनेबद्दल बोलतील आणि लोक ऐकतील, तर मला असं वाटतंय की आज पावसामध्ये जो प्रत्येक शिवसैनिक इथे जीवाचा कान करून ऐकत होता, तो याच्याचसाठी की त्यांनी वंदनीय बाळासाहेबांचा तो पारंपरिक दसरा मेळावा याच्या आधी अनेक वेळा अनुभवलेला आहे आणि त्यांनाही माहिती आहे की वंदनीय बाळासाहेब काय होते, ठाकरे घराणं काय होतं, मातोश्रीची परंपरा काय आहे। ज्या लोकांना गल्लीबोळात कुणी ओळखत नव्हतं त्यांची आज वर्षा सह्याद्रीवर वावरण्याची हैसियत ज्या ठाकरेंनी तयार केलेली आहे, त्यांनी शहाणपण नाही शिकवायचं ठाकरेंना। मतांसाठी उद्धव ठाकरे राज ठाकरेंकडे कटोरा घेऊन गेलेले तसं देखील त्यांच्या बरं मग गुवाहाटीला हे कशासाठी गेले होते? रेडे कापायला यांना काय रोजानं ठेवलं होतं तिकडे? कशासाठी गेले होते? बरं हे दिल्लीला कशासाठी गेले होते? काय त्यांना काय तिथे अमित शहांचे बूट पॉलिश करायला बोलावलं होतं का? बात निकलेगी तो दूर तलक जाएगी। आम्ही सभ्य माणसं आहोत, शक्य तेवढा आमचा संयम आम्ही ढळू देत नाही, पण याचा अर्थ असा नाही की आम्हाला बोलता येत नाही। मुंह में जुबान हम भी रखते हैं। मी पुन्हा सांगते की आजचा दिवस चांगला आहे आणि चांगल्या दिवशी चांगलं बोलावं, चांगलं ऐकावं। त्यामुळे अशा गचाळ, गलिच्छ आणि विकृत लोकांवर मी निश्चित त्यांचा चक्रवाढ व्याजासकट हिशोब करेल, फक्त आजचा दिवस नाही।